नमस्कार. आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 11वी या विषयातील पहिले प्रकरण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी वाणिज्य आणि कला या विभागात प्रवेश घेतलेल्या इयत्ता 11वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कला आणि वाणिज्य या दोन्ही विभागामध्ये कंपल्सरी असलेला विषय म्हणजे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा पुढे जाऊन जे MPSC UPSCची तयारी करणार आहेत किंवा जे खास स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणार आहेत किंवा जे शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करणार आहेत या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. अर्थशास्त्राचं आपल्या इयत्ता 11वी अर्थशास्त्राचं पाठ्यपुस्तक आपण नीट पाहिलं तर आपल्याला दिसेल बघा खाली नवीन 100 रुपयाच्या नोटांचा बंडल आहे आणि त्याच्यावर आपल्या अर्थव्यवस्थेतील विविध शाखा या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये खाली आपल्याला संगणक विभाग, संगणकशास्त्र, त्यानंतर वैद्यकीय शास्त्र, खेळ विभाग, शिक्षण विभाग, कीटकनाशकं, औषधं, पशुपालन, कारखाने, उद्योग, त्याच्यानंतर वस्त्र उद्योग आणि हस्तकला उद्योग याविषयी मुखपृष्ठावर माहिती आढळून येते. आता आपण सुरुवात करूयात. अर्थशास्त्रातील प्रकरण पहिले, अर्थशास्त्राच्या विविध संकल्पना पाहूयात. अर्थशास्त्राच्या पहिल्यांदा अर्थशास्त्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, त्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे काय व अर्थशास्त्रावर विविध अर्थतज्ज्ञांनी दिलेलं त्यांचं मत, त्यांच्या व्याख्या. सुरू करत आहोत. प्रकरण पहिले, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. प्रकरण 1, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. आता पहिलं मला सांगा, शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे जिचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक शास्त्र. शास्त्र म्हणजे काय? विज्ञान. एखादा नवीन शोध घडून आणला किंवा एखाद्या गोष्टीमागचं कारण शोधलं की त्याला आपण शास्त्र म्हणतो, सायन्स म्हणतो, बरोबर. मग आता सायन्समध्ये 2 प्रकार पडतात, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. तर नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय की असे नियम जे आपण बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहू शकतो. काही शास्त्रातील नियम त्या नियमांची सत्यता आपल्याला पडताळायची असेल तर आपण प्रयोगशाळेत त्याच्यावर प्रयोग करून ते पडताळून पाहू शकतो. म्हणजे प्रयोग आणि अनुमान यावर आधारित असलेलं शास्त्र म्हणजेच तंतोतंत शास्त्र म्हणजेच नैसर्गिक शास्त्र. तर ती कोणती? गणित, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र. तर दुसऱ्या प्रकारचं शास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र, यालाच वर्तवणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असे म्हणतात. पहा, सामाजिक शास्त्रास वर्तवणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असे म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तवणुकीचा कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र. आता एखाद्या घटनेत एखादी व्यक्ती अशी का वागते याचं कारण शोधायचं म्हटलं तर कुठलं शास्त्र तिथं चालू ठरेल किंवा कुठलं शास्त्र आपण तिथं वापरू? सामाजिक शास्त्र. त्याच सामाजिक शास्त्राचा एक घटक म्हणजे आपलं अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. त्यातला इंग्रजी शब्द इकॉनॉमिक्स पासून अर्थशास्त्र हा शब्द आलेला आहे. हा मूळ ग्रीक शब्द आयकोनिमिया. कुठला? आयकोनिमिया. बघा स्पेलिंग पहा, OIKONAMIA यापासून आला आहे आणि आयकोनोमिया म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन होय. आता जे पॉल सॅम्युएल्सन एक अर्थतज्ञ आहेत त्यांनी अर्थशास्त्राचं वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असं केलेलं आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तवणुकीचा अभ्यास करतं. अर्थशास्त्र काय करतं? मानवाच्या आर्थिक वर्तवणुकीचा अभ्यास करतं. आता यातल्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा आपण अभ्यास करूया. आता सर्वप्रथम सुरुवात आपण आपल्या भारतापासून करूया. शेजारी तुम्हाला एक चित्र दिसते. हे कोण आहेत? भारताचे प्रसिद्ध अर्थतज्ञ कौटिल्य. कोण आहेत हे? कौटिल्य.
मग कौटिल्य हे कोण आहेत? कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय सल्लागार आणि चाणक्य, विष्णुगुप्त म्हणून ओळखले जायचे. त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर आधारित अर्थशास्त्र हा मोठा राजकीय ग्रंथ लिहिलेला आहे. खूप आधी म्हणजे अगदी मौर्य काळामध्ये ज्यावेळेस लेखणी पण एवढी प्रसिद्ध नव्हती, त्यावेळेस यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अर्थशास्त्र हा त्यांचा ग्रंथ लिहिला. अजूनही त्या ग्रंथाचा अभ्यास आणि त्या ग्रंथातले नियमांचे पालन आपण करतो. म्हणजे आपल्यासाठी एक इंडियन म्हणून आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे. पाहूयात कौटिल्य यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय. पहा, कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. काय? कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणून अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. कौटिल्य काय म्हणतात? अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. आता तुम्ही नवीनच 11वीत प्रवेश केलाय म्हणून तुम्हाला सांगते, कुठल्याही तज्ज्ञाची व्याख्या लिहायची झाली तर ती डबल अवतरण चिन्हामध्ये लिहायची, कंपल्सरी, आणि आहे तशी लिहायची. त्याच्यामध्ये शब्दांचा, वाक्यांचा फेरफार चालत नाही. आलं लक्षात? आता कौटिल्य यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे कुठले? कौटिल्य यांनी अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपले कुठले मुद्दे मांडले? तर मुद्दा क्रमांक 1 शेजारी दिसतोय पहा, सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. आता कुठल्याही अर्थशास्त्रामध्ये सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. दुसरा, संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण. कौटिल्य यांच्या मते राजाने अधिकाधिक संपत्ती संपादन केली पाहिजे, निर्माण केली पाहिजे आणि त्याद्वारे राज्याचं कल्याण साधलं पाहिजे. तिसरं, सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. राज्य चांगलं चालावं म्हणून किंवा राज्याची व्यवस्था उत्तम राहावी म्हणून कार्यक्षम प्रशासन यंत्रणा हवी. वेगवेगळे विभाग हवेत, वेगवेगळ्या विभागांवर वेगवेगळे अधिकारी, हे उच्च प्रशिक्षित अगदी तज्ज्ञ असे अधिकारी असावेत. त्यांचा जो विभाग आहे त्याच्यावर पूर्ण पकड हवी, ज्ञानी हवेत, अनुभवी हवेत. अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. आता कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन केले. लक्षात आलं? आता पाहूयात काही इतर अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या व्याख्या. पुढं शेजारी चित्र दिसते पहा, हे चित्रात आहेत ॲडम स्मिथ. कोण आहेत हे? ॲडम स्मिथ. आता पुढचे काही वर्ष आपल्याला याच अर्थतज्ञांबरोबर राहायचं आहे. त्यातले काही महत्त्वपूर्ण अर्थतज्ञ चित्रासकट तुम्हाला या पुस्तकात दिलेले आहेत, ते नीट पाहून घ्या आणि लक्षात ठेवा. ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना अर्थशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अर्थशास्त्राचं जनक. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती, त्यांचा ग्रंथ जो राष्ट्राची संपत्ती 1776 मध्ये प्रकाशित झाला, अँड इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन, या ग्रंथामध्ये मांडली. आणि अतिशय सोपी यांची व्याख्या, पाठच करून ठेवा, अतिशय सोपी. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय. अर्थशास्त्र म्हणजे काय? संपत्तीचे शास्त्र होय. पहा, इथं जी व्याख्या आहे ती डबल अवतरण चिन्हात दिलेली आहे. अर्थशास्त्र हे काय? संपत्तीचं शास्त्र आहे. सोपी व्याख्या एकदम आणि इझिली लक्षात पण राहते. ॲडम स्मिथ काय म्हणतात? अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे आणि ते आपल्या आधुनिक अर्थशास्त्राचे काय आहेत? जनक आहेत. पहा, ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. आकडा 1, निहस्तक्षेपाचे धोरण. शेजारी दिसते पहा. आकडा 2, भांडवल व संपत्तीचा साठा, महत्त्वाचं. तिसरं, आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. आणि चौथं, वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व. हे त्यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे आपल्याला काय माहीत हवं ते हे विचारतात. पाहूयात.
पॉल रोमर आणि विल्यम नॉर्धॉस यांनी 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त केला आहे. 2018 मध्ये कुणाला नोबेल मिळाला अर्थशास्त्रासाठी? पॉल रोमर आणि विल्यम नॉर्धॉस. आत्ताच लगेच जवळचीच गोष्ट आहे, 2 वर्षापूर्वीची. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत आणि नॉर्धॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे. आता तुम्हाला अर्थशास्त्रातील इतर नोबेल पारितोषिक विजेते शोधून काढायचे. आता पाहूयात पुढचे अर्थतज्ञ आल्फ्रेड मार्शल. प्राचार्य आल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. कुठल्या अर्थशास्त्राची व्याख्या मांडली? कल्याणकारी. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात 1890 साली ही व्याख्या प्रकाशित केली. पहा, प्राचार्य आल्फ्रेड मार्शल हे अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगतात बघा. आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आपल्याला जे आपण पुढे जी एक्झाम देणार आहे, मग चाचणी असू द्या किंवा सेमिस्टर असू द्या, म्हणजे चाचणी परीक्षा किंवा 6माही किंवा वार्षिक परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये व्याख्या हे 2-2 मार्कासाठी येतात. त्यामुळे व्याख्या या करायच्या. आलं लक्षात? बघा, आल्फ्रेड मार्शल काय म्हणतात? अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. थोडं मोठे. पहिलं वाक्य काय सांगतं? अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर केलेला आहे. तुम्हाला मिळणारी प्राप्ती आणि तुमच्या गरजा यानुसार जी उपलब्ध साधनं आहेत यांचा जास्तीत जास्त पर्याप्त वापर यासंबंधी इथं अभ्यास केला जातो. आता मार्शल यांच्या व्याख्याचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? शेजारी पहा. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. अगदी महत्त्वाचं. अर्थशास्त्र म्हणजे मोठमोठ्या कंपन्या, करोडो कमवणारी लोक यांचा अभ्यास नाही, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचा अभ्यास. दुसरं, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. तिसरं, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. हे कोण म्हणतात? प्राचार्य आल्फ्रेड मार्शल. आता तिसरी व्याख्या पाहूयात. लिओनल रॉबिन्स. कोण? लिओनल रॉबिन्स. बघा, शेजारी त्यांचा फोटो आहे. अर्थशास्त्राची बघा, रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व, त्यांचं जे पुस्तक आहे 1932 साली लिहिलेलं, अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व, अँड एसे ऑफ अॅन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स, या पुस्तकात अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केलेली आहे. रॉबिन्सन यांची व्याख्या कशावर आधारित आहे? दुर्मिळतेवर. पहा ते काय म्हणतात डबल अवतरण चिन्हात. शेजारी व्याख्या दिसतीये. अमर्याद गरजा, मर्यादित परंतु दुर्मिळ. बघा, अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आपल्या गरजा कशा आहेत? अमर्यादित. आणि आपल्याकडं साधनं कशी आहेत? मर्यादित. त्यात ती दुर्मिळ आहेत, त्यात ती पर्यायी उपयोगाची आहेत. बरोबर का? आता आपली गरज आहे सकाळी उठल्यानंतर समजा बाकी सगळी कामं आवरून आपण चहा घेतो, काही जण दूध घेतात. बरोबर? मग आता गरज आपली चहा किंवा दुधाची. त्याच्यात टाकणारे जे पदार्थ आहेत म्हणजे साखर घ्या. गरज आपली चहाची आहे, साखर घ्या. साखर ही मर्यादित आहे,
दुर्मिळे आणि प्लस पर्यायी उपयोगाची, म्हणजे साखर आपल्याला बाकीच्या पण पदार्थांसाठी लागते, तिचा पर्यायी उपयोग भरपूर आहे. मग असं करताना जो मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र असे म्हणतात. आलं लक्षात? पहा, रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. रॉबिन्स काय म्हणतात, त्यांची जी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, मानवी गरजा या अमर्यादित असतात. आकडा 1, अमर्याद गरजा आणि साध्य. दुसरं, आपल्याकडे असणारी साधनं मर्यादित आहे, म्हणजे मर्यादित साधने. तिसरं, गरजांचा प्राधान्यक्रम. आणि चौथं, साधनांचे पर्यायी उपयोग. आता हे कौटिल्य म्हणजे आपले भारतीय त्यांची एक व्याख्या आणि हे तिघं यांची व्याख्या. आलं लक्षात? आता आपल्याला माहीत हवं, मग आपल्याला काय माहीत हवं बघा, विचार आणि अर्थशास्त्रज्ञांची नाव. हे काय परीक्षेला येत नाही पण माहिती असावं म्हणून दिलेलं आहे. आलं लक्षात? सनातन संप्रदाय 18वे शतक. 18व्या शतकात कुठला संप्रदाय होता? सनातन. त्यात कुठले कुठले अर्थशास्त्रज्ञ आहेत? ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल, T.R. माल्थस इत्यादी. बघा, सनातन संप्रदायामधल्या शास्त्रज्ञांची नावं दिली आहे. पुढं त्यानंतर पुढचं 19वे शतक आणि 20व्या शतकाचा अर्धा भाग सुरुवातीचा. 19वे शतक पूर्ण आणि 20व्या शतकाचा अर्धा भाग पण सुरुवातीचा अर्धा भाग. ह्याच्यामध्ये आलेत आल्फ्रेड मार्शल, A.C. पिगू, आयरविक फिशर. आणि तिसरं आधुनिक संप्रदाय म्हणजे 20व्या शतकापासून आत्तापर्यंत, यामध्ये J.M. केम्स, लिओनेल रॉबिन्स आणि पॉल सॅम्युएल्सन. मग या तिन्ही शतकांमधील एक एक अर्थशास्त्रज्ञाच्या व्याख्या आपण इथं अभ्यासल्या. आणि आपले जे कौटिल्य आहेत हे 18व्या शतकाच्या आधीच आहेत. आलं लक्षात? आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.